तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत करीत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ खास होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत पाहत राहा. तर परमिट विषयी आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. तर सर्व जे आमचे ब्लॉगर आहेत, पंकज भाऊ मोरे असतील आमचे मित्र, तसेच मॅगी बाय असेल, अजून बरेच असे युट्यूबर आहेत की ज्यांनी हा ट्रेंड चालवला आहे की परमिट बंद झालंच पाहिजे. पुण्यात एवढी वाहतूक कोंडी होत आहे, त्याच्या विरुद्ध हा पूर्ण ट्रेंड चालला पाहिजे. तर सर्वांनी हा ट्रेंड चालवा, म्हणजे कदाचित सरकारपर्यंत हा ट्रेंड पोहोचेल आणि त्याच्यावर काहीतरी दखल घेतली जाईल. नाहीतर तुम्ही फक्त धंदा होत नाही असं म्हणून चालणार नाही, कारण की अजून रिक्षा एवढे येत आहेत मार्केटमध्ये. रोज आरटीओ ला पाहिलं तर रोज अशा ढिगभर रिक्षा आहेत की अजून पासिंग होत आहेत. आता मी सध्या आरटीओ पशीच आहे मोशीच्या, तर एवढ्या गाड्या आहेत पासिंगला, नवीन गाड्या. खूप अशी लाईन लागलेली आहे, फार 20-30 गाड्यांची लाईन नवीन आहे. आणि जुन्या जुन्या ज्या पासिंग आलेल्या आहेत त्या वेगळ्या साईडला आहेत. तर एवढ्या पासिंग साठी गाड्या आहेत नवीन. तर इथं आरटीओ असेल, पुण्यातला आरटीओ असेल, 2-4 ठिकाणी या गाड्या पासिंग होत आहेत. एवढ्या गाड्या येत आहेत रोजच्या की धंदा आता होणं खूप मुश्किल झालेला आहे. 1000 ते 1500 रुपये खूप संपले आहेत. आता दिवाळी संपल्यापासून पाहिला असेल आपण की धंदा आता 1500 होणं सुद्धा खूप मुश्किल झालेला आहे. मी स्वतः 2-2 हजार रुपयाचे व्हिडिओ टाकलेले आहेत की 2022 2500 रुपये कसे करायचे हे पण टाकलेलं होतं. पण आता विषय असा आहे मित्रांनो की 1500 होणं पण मुश्किल होत आहे, कारण की गाड्या एवढ्या झालेल्या आहेत की सर्वांपासून मी काही जण बोलत होते की मी 2000 प्लस टार्गेट ठेवतो, त्याच्यामुळं असे व्हिडिओ पाहिले तर गाड्या लोक घेत आहेत. तर तसं मला वाटत नाही मित्रांनो. तर मला असं वाटतं की रिक्षा परमिट जेव्हा खरंच बंद होईल त्यावेळेस या धंद्यावर तुम्हाला परिणाम दिसून येईल. तर आपण सर्वांनी ट्रेंड चालवायचा आहे की परमिट बंद झालंच पाहिजे. पुण्यात रिक्षा वाहतुकीमुळे एवढी कोंडी झालेली आहे, एवढं जॅम आहेत. पुणे स्टेशन असेल, एअरपोर्ट असेल, पिंपरी चिंचवड तुम्ही मेट्रो स्टेशन पाहिलं असेल किंवा कुठलंही मेट्रो स्टेशन पहा, एवढी कोंडी झाली आहे रिक्षावाल्यांची. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा त्रस्त आहे, पुन्हा या महानगरपालिका सुद्धा त्रस्त आहेत. आणि वरून जे जिल्हा प्रशासन आहे ते सुद्धा केंद्र सरकारला विनंती करणार आहे की या पूर्ण परमिट बंद होण्यासाठी खूप मदत होणार आहे मित्रांनो. तर त्यामुळे सर्वांनी ट्रेंड चालवा. आतातून सुद्धा जिल्हा प्रशासन सुद्धा यात उतरलेलं आहे की हा परमिट बंद झाले आहे. पोलीस पण एवढे वैतागले आहेत रिक्षावाल्यांना, आणि एवढे रिक्षा आहेत, कुठं लावा कुठं नाही, पार्किंग नो पार्किंग. गाड्या इथून पुण्यात जर गेला तुम्ही तर तिथं प्रत्येक ठिकाणी नो पार्किंग लिहिलं असतं. नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी उभा करावी लागते आणि पोलीस आले की मग त्याच्यावर फाईन मारतात. मग ते 1000 रुपये दिवसाचा धंदा करायचा आणि 2-2 हजार रुपये फाईन भरायची. म्हणजे याच्यामुळे रिक्षा धंदा परवडत नाही मित्रांनो. तर आता सर्वांनी ट्रेंड चालवा. माझं सारखं म्हणणं आहे तुम्हाला की ट्रेंड चालवा की रिक्षा परमिट बंद झालं पाहिजे, कारण की आता पूर्ण संघटना आहेत त्या आतापर्यंत कोणीच याविषयी कडक भूमिका घेतलेली नाही. फक्त म्हणत आहेत की परवाने बंद झाले पाहिजेत, पण परवाने काय बंद होत नाही. त्यामुळे सर्व रिक्षावाल्यांनी एकत्र येऊन हा ट्रेंड चालवा. तर जेवढे पण युट्यूबर असतील मित्रांनो, मॅगी बाय असेल किंवा आपले पंकज भाऊ मोरे असतील आमचे मित्र, परत अजून युट्यूबर बरेच आहेत असे पुण्यामध्ये जे 4 व्हीलर पण चालवत आहेत, ते पण आहेत. तर त्यांना सर्वांना विनंती आहे मित्रांनो की आपण सगळ्यांनी एक ट्रेंड चालवा की परमिट बायकॉट बंद झालंच पाहिजे. आणि परमिट जेव्हा आपण सर्व एकत्र येऊ त्यावेळेसच काहीतरी होऊ शकतं. नाहीतर एकामेकाचं उन्हा धुणं काढीत जर बसलो तर आपल्याला परमिट काय बंद होणार नाही. उलट आपलेच रिक्षावाल्यांचे एकमेकात याच्यामुळे भांडणं होतात किंवा अजून कोणाचा बिझनेस होत नाही. तो चिडतो त्याच्यावर, तो चिडतो याच्यावर. तसं होता कामा नये मित्रांनो. त्यामुळे एकत्र या मित्रांनो, सर्वांना विनंती आहे. कारण आता जिल्हा प्रशासन जे आहे ते पण यात उतरलेलं आहे. तसंच पोलीस प्रशासन असेल, तसंच महानगरपालिका असेल, त्या सर्व एवढे त्रस्त झालेत रिक्षावाल्यांना की ट्रॉफिकचा एवढा. ट्रॉफिकला कुठं पण जावा तुम्ही, कुठल्या भागात जावा, एका भागात एक रिक्षा अशा पळतच आहेत की एवढ्या रिक्षा झालेल्या आहेत पुण्यात. आणि परमिट बंद कधी होणार पुण्यातलं? तर सर्वांनी एकत्र या मित्रांनो, तरच काहीतरी होऊ शकतं. तर सर्व युट्यूबर सांगत आहेत मित्रांनो की रिक्षा घेऊ नका, तर त्यांना ट्रोल केलं जात आहे मित्रांनो. कारण की ते म्हणतात तुम्ही कशाला घेतली, अरे त्याने चुकी केली म्हणून तो सांगत आहे की तुम्ही पण त्यात पडू नका म्हणून सांगत आहे. तर तुम्ही त्याला ट्रोल करत आहात की तू रिक्षा कशाला घेतली, तुला परवडत नाही तर तू करू नको. तो एवढं चांगलं सांगत आहे की रिक्षात कसा धंदा होतोय, काय काय चालू आहे, काय काय समस्या येतात, किती किती खर्च येतो गाडीला, अजून काय काय प्रॉब्लेम, भरपूर कस्टमर कसे भेटतात, ओला उबेर सारखं बिल कसं कमी जास्त करतंय ह्याच्याविषयी तो सांगतो. काही नवीन आली आयडिया तो सांगतो त्यांना, कारण की रिक्षावाल्यांना काय फायदा व्हावा. पण त्याची काही उन्हा धुणं करतात. समाजात असे लोक असतात की उन्हा धुणं काढत राहतात.
त्याचा फायदा कुठंतरी घ्यावा, त्याचे 2 शब्द कुठंतरी आपल्यासाठी चांगले करण्यासाठी असतील तर ते घेत नाहीत, तर त्याचं उन्ह धुणं काढत बसतात. तर तू एवढा कमीतो तर मग तू कशाला दाखवतो, तू असं करतो तर तू तसा का दाखवतो, अरे असं किती किती असे बरेच मित्र आहेत जे सारखं ट्रोल करत आहेत. तर मित्रांनो, सर्वांना विनंती आहे की असं ट्रोल करणं बंद करा आणि परमिट बंद होऊ शकतं. मित्रांनो, सर्व एकत्र आलात तर प्रयत्न होईल मित्रांनो, नक्कीच प्रयत्न होईल. तर माझा एक व्हिडिओ होता मित्रांनो, 50,000 रुपये महिना कमवतो म्हणून दाखवला होता. त्याला तर एवढ्या कमेंट आल्या मित्रांनो मला की काही जण मला म्हणतो तो रिक्षा घेऊ नको, विकून टाक, तुला परवडत नाही ते विकून टाक. म्हणजे मी खर्च दाखवत होतो की 50,000 रुपये कमवतो, पण खर्च किती होतो, रिक्षा घेऊ नका असं मी सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये. तर तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला मित्रांनो, परंतु त्याला कमेंट एवढ्या काही जणांनी खरंच रिक्षा, जे जुने रिक्षावाले ते म्हणते दादा तुम्ही दाखवलं जे खरंच आहे तेवढा अजून खर्च त्यात एक्स्ट्रा आहे, पण खरं हातात काहीच उरत नाहीये, म्हणून तो मी व्हिडिओ बनवला होता. परंतु त्याला पण काही जणांनी ट्रोल केलं. तर बरेच असे युट्यूबर आहेत आपले की त्यांना पण ट्रोल केलं जात आहे. तर ट्रोल करू नका मित्रांनो, सपोर्ट करा आणि परमिट बायकॉट म्हणजे परमिट बंद झालंच पाहिजे, हा ट्रेंड नक्की चालवा मित्रांनो, आणि सर्व युट्यूबरना सपोर्ट करा. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपलं परमिट बंद होईल. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. अजून तर नवीन नवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो मी. तर तुम्हाला कशाबद्दल अजून माहिती असेल ते कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि परमिट बंद झालं पाहिजे, हाच एकच ट्रेंड चालू आहे मित्रांनो, जेणेकरून परमिट कायमचं बंद झालं पाहिजे आणि आपलं त्यात सर्वांचं कल्याण होणार आहे मित्रांनो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.